नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राज पोल्ट्री फार्म अँड इंडस्ट्रीमध्ये. आज आपण आपल्या मित्राकडे म्हणजे आपले जुने फार्मर आहे युवराज पठारे, आपण त्यांच्याकडे आज व्हिजिटला आलेलो आहे. अक्षरशः प्रत्यक्षात जे पोल्ट्री व्यवसायामध्ये नफा होतो की नुकसान होतं, बाकीचे काही प्रॉब्लेम आहे गोष्टी आहे, त्यासाठी आपण समोरासमोर चर्चा करणार आहे युवराज पठारेंसोबत. आपले ते जुने फार्मर पण आहेत आणि त्यांना बऱ्यापैकी 4 ते 5-5.5 वर्षाचा अनुभव पण आहे पोल्ट्री व्यवसायामध्ये, गावरान आणि बॉयलर पक्षामध्ये. तर भेटूया त्यांना आपण. नमस्कार. कसं काय चालू आहे आता पोल्ट्री व्यवसाय? एकदम मस्त चालू आहे सध्या. आपल्याकडून घेतलेले चिक्स वगैरे एकदम एक नंबर क्वालिटी. आता कोणते चिक्स आहे आपल्याकडे? कॉप 431 कॉप 30 430. आता बॉयलरची फार्मिंग करतात आहे सर. आज आपल्याकडं किती पक्षी आहे आता सध्या 1,500 पक्षी टाकले आपण आता सध्या. 1,500 पक्षी टाकले. फीड वगैरे आता कोणतं चालू आहे? स्टार्टर, प्री स्टार्टर? सध्या प्रिस्टार्टर चालू आहे आता सध्या. प्री स्टार्टर चालू आहे. हो, सध्या 1% पण आपली मोर्टिलिटी अजून झालेली नाही. 1,500 पक्षी टाकले असून आज 9 दिवस झालेले पक्षाला आपल्याकडे. बोर्डिंगचा पिरियड झालेला आहे अजून कंप्लीट वगैरे झालेले. बोर्डिंग किती दिवस केली यावेळेस? आता पाऊस 6 दिवस बोर्डिंगमध्ये ठेवलं. 6 दिवस का? हो. किती वेट एनर्जी? सर आपण 6,000 वेट दिलं होतं पक्षाला. 1,500 पक्षांना. 1,500 पक्षांना. हो. 1,500 पक्षी आहेत हो. तुमच्याकडे. अच्छा. आता पक्षीचं वजन वगैरे काय येते? सरासरी आज 140 प्लस लागून पडू शकतो. किती दिवसात लिफ्टिंग करतो आपण 42-43 दिवशी लिफ्टिंग देतो. त्यावेळेस काय ॲव्हरेज येते? 27-28 दिवसाला लागते आपली 43 दिवसापर्यंत. वीक वगैरे पक्षी होतोय का आपल्याकडे? सरासरी किती काय केलं तरी 10-15 पक्षी निघतोच. हो. कशामुळे काय कारण त्याचं? पक्षीमध्ये कसं पॅरेंटचा जो असतो, पॅरेंटमध्ये थोडाफार बदल असल्यामुळं पक्षी थोडाफार वगैरे एखादा अर्धा अंड्याचं किंवा म्हणजे पक्षी आपण याला लावतो इन्क्युबेटरला असतो, अंडे असतात त्यात जरी हिटिंग वगैरे जरी प्रॉब्लेम वगैरे किंवा पक्षी जेनेटिकमध्ये आपण जे म्हणतो ते जरी कमी वगैरे प्रमाणात असेल तरी एखादा अर्धा पक्षी लंगडा होतो. अच्छा. त्याचे आपण लंगडे झालेले पक्षी म्हणजे आपण त्याला परत अजून चांगल्या प्रकारे ग्रोथ होण्यासाठी काय आहे का आपल्याकडं? काही यूज करतो का आपण त्याला? हां, त्याला आपण सेपरेट डिवायडेशनमध्ये ठेवून त्याला जास्त दिवस आपण स्टार्टर आणि स्टार्टरवरती जास्त भर देतो. म्हणजे कसं ज्यावेळेस आपली लिफ्टिंग होती त्यावेळेसुद्धा त्या पक्षांची साईज आपली 1.5 किलोपेक्षा कमी लागत नाही. त्या हिशोबाने त्या वेगळे वेगळे फायदे आहेत. हां, त्यांना वेगळे ठेवल्यामुळे काय होतं त्यांच्या वजनावरती पण फरक पडत नाही आणि त्यांची साईज वगैरे पण चांगली होती. बाकी मग आता 1,500 पक्षात आपल्याला शेवटी निव्वळ नफा वगैरे किती करतोय आपल्याला? साधारणतः तसं पाहिलं तर मार्केटच्या हिशोबाने आता ज्या पद्धतीने मार्केट चालू त्याच्या हिशोबाने जर आपण अभ्यास जर केला म्हणजे आता जे मार्केटचा रेट चालू 87-88 रुपये किलो ह्या दिवसामध्ये आता हे जरी मार्केट जरी आपल्याला पुढं जरी भेटलं तरी आपल्याला काही 70-75 हजार रुपये शिल्लक राहू शकतो. अच्छा. आणि ऑन एन ॲव्हरेज आपण एक वर्षाचं काढलं सगळ्या भाव आता 88-87 चालू आहे. म्हणजे एखाद्या वेळेस 160-165 रुपये सुद्धा गावरांमध्ये गावरान बॉयलर पण जातं त्यावेळेस. बॉयलर सरासरी वर्षाकाठी काय आपला प्रॉफिट राहतो असं ऑन एन ॲव्हरेज? आपण प्रत्येक महिन्याचं महिन्याचं ॲव्हरेज जर धरलं आपण कमीत कमी 40-45 हजार रुपये कमवतो 1,500 पक्षात. हो. बॉयलर आहे म्हणून आपण 1,500 पक्षी टाकलेलं आहे आणि गावरान असलं तर किती हजार? आपण 2,500 जर गावरान जर पक्षी जरी ठेवला आपण तर आपण 2,500 पक्षी ठेवतो आपल्या शेडला आणि साधारणतः 140 कमीत कमी 140 जर रेट भेटला आपल्याला तरी आपण कमीत कमी 1.25 लाख ते 1.5 लाखपर्यंत आपण 65 दिवसाच्या आत आपण नफा कमवतो या शेडमध्ये. गावरांचा पक्षी आपण 65 दिवसातच बनवतो. 65 दिवसात बनवतो आपण पक्षी. गावरांचा पक्षी वगैरे कुठून घेता तुम्ही? गावरांचा पक्षी पण आपल्याकडून घेतो राज पोल्ट्री इंडस्ट्रीमधून येतो. त्याच्यामुळेच आपण म्हणजे तुमच्याकडूनच आपण पक्षी खरेदी करतो. अच्छा. हां. फीड वगैरे पण फीड वगैरे पण तुमच्याकडून घेतो. CP आणि 12 दोन्ही पण हो दोन्ही. तर आता कोणता पक्षी आपल्याकडं? कॉप 431. कॉप 41 आहे का? 431 आहे का? हो. अच्छा, ठीक आहे. चला आम्हाला पक्षी वगैरे दाखवा. हो चला. पडद्याची सिस्टम वगैरे पण ऑटोमॅटिक केलेली आहे. लिंचिंग मशीन म्हणतात त्याला. टोटल पडदा एका हँडलवर खालीवर होतोय. फक्त आपण आता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय रुटीन आहे आपलं रोजचं? सकाळी आपण 7:30ला पक्षी वगैरे टाकून देतो. ड्रिंकर वगैरे आता आपण 2 दिवस झाले म्हणजे ड्रिंकर वगैरे चालू केले. ड्रिंकर वगैरे वॉश वगैरे करून घ्यायचं. आणि ड्रिंकर मोठे ड्रिंकर किती दिवसानंतर लावले आपण? तसे आपण 2-3 आधी चालू केले. 5 दिवसापासून आपण ड्रिंकर चालू केलेली आहे. सर्व ड्रिंकर आपल्याला लावले नव्हते कारण आपली ब्रुडिंगच्या वरती पडदा होता. तो पडदा काढल्यानंतर आपण बाकीचे काही ड्रिंकर थोडे ड्रिंकर चालू केले. आता सध्या आपले एकूण ड्रिंकर नाही आपल्याला गेले पक्षाला आपण आता सध्या. अच्छा. बाकी दुसरं काय काम करतो आपण अजून? सकाळी 7:30ला आपण फिडिंग वगैरे होतो. ड्रिंकर साफ करतो आणि मेडिसिन वगैरे असतं पक्षाला. म्हणजे मेडिसिन रुटीनमध्ये असतं आपल्या. हां, ते मेडिसिन वगैरे आपण पक्षाला देऊन टाकतो सकाळी सकाळी. आता हे तूच वगैरे आलो नाही रॅकिंग वगैरे पाणी पावसाच्या दिवशी आपण 2 सकाळी एकदा
आणि जर टाईम भेटला तर संध्याकाळी एकदा असं दिवसातून 2 वेळा आपण ट्रॅकिंग करायचा प्रयत्न करतो. जर काही पक्षी जर अख्ख्या शेडमध्ये जर पूर्ण केला तर साधारणतः 25 मिनिटाच्या आत आपलं टोटल रॅकिंग होऊन जाते. 25 मिनिटाच्या अप्रॉक्सिमेट. बाकीचे दुसरे कामं करायला त्याला किती वेळ लागतो दिवसातून आपल्याला? साधारण सकाळी किती वेळ लागतो आणि संध्याकाळी किती वेळ लागतो? नाही, सकाळी ड्रिंक करा वगैरे ज्यावेळेस पक्षी मोठं होतो त्यावेळेस आपण काय करत होतं, फिडिंग आपण संध्याकाळच्या वेळेस होतो. त्यामुळे काय होतं, वन टाइम फिडिंग करतो. वन टाइम फिडिंग होतं. त्यामुळे काय होतं, जरी स्ट्रोक वगैरे बसायचं प्रमाण नाही होत पक्षाला, त्या दिवसा ऊन वगैरे जरी पडलं पडतं प्रमाणात तर पक्षाला स्ट्रोक वगैरे बसत नाही. आणि संध्याकाळची फिडिंग दिल्यामुळे त्यामुळे पक्षाचं ग्रोथ वगैरे पण चांगली होती आणि पक्षी फिडिंग वगैरे पण करतो, त्याचं पचन वगैरे पण होतं. पक्षी मोठा झाल्यानंतर हो, मोठा झाला. 35 दिवसानंतर आपल्याला 25 दिवसाच्या पुढे आपण वन टाइमच फिडिंग करतो पक्षाला. वन टाइम फिडिंग करतो. आता दिवसातून 2 वेळेस फिडिंग चालू होतं. दिवसातून 2 वेळा फिडिंग करतो आपण. अच्छा, ठीक. रॅकिंग वगैरे कसं करतो आपण त्याच्याकडे? त्यासाठी कोणतं आपल्याकडे मशीन वगैरे? रॅकेट वगैरे आहे आपल्याकडे सध्या. वगैरे करायची एकदम पद्धत सोपी आहे. फक्त घेऊन चाललं तर ॲटोमॅटिक टोटल ट्रॅकिंग वगैरे होतं. खालच्या पूस वगैरे सगळं पंच वगैरे होतं आणि शेडमध्ये आमुले तयार व्हायचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे पक्षी वगैरे हेल्दी वगैरे राहतो आणि पक्षी आजारी पडायचं प्रमाण अजिबात होत नाही. पक्षी त्यामुळे काय होतं, पक्षी लांगडा वगैरे होत नाही आणि खाली शेडमध्ये ओला वगैरे अजिबात राहत नाही. आपण दिवसातून शक्यतो 2 वेळा प्रयत्न करतो रॅकिंग वगैरे करायचा, पण टाईम भेटला नाही कधी तर मग एक वेळेसच करतो. दिवसातून एक वेळेस कंपल्सरी करतो. अच्छा. आता मेडिसिन वगैरे कोणतं चालू आहे? आज 9वा दिवस आहे तुमच्या पक्ष्यांचा. हो, सध्या आपण बर्ड केअर वगैरे चालू आहे पक्षाला. वॅक्सिनेशन वगैरे कोणत्या प्रकारचं केलेलं आहे आपण आता? वॅक्सिनेशन वगैरे एक केलेलं आहे, जेंटाने ॲम्निगेशन वगैरे मारेल आपण सध्या. अच्छा, ठीक. ॲमिकेशन त्याचा फायदा काय आपल्याला? जेंटामायसिन ॲमिकेशन पक्षामध्ये आपण जे म्हणतो व्हेरिएशन वगैरे, हो. ते व्हेरिएशन वगैरे पडत नाही आणि पक्षी आजारी वगैरे जास्त पडत नाही. पक्षाची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता. सध्या साईज 130 प्लस आहे सगळा पक्षी. असा म्हणावा असा पक्षी नाही ते बारीक साईजचा. ते व्हेरिएशन वगैरे पडतंय तसं काही आपल्याकडे नाही म्हणजे? नाही अजिबात. कारण ते आपण कशामुळे नाही पडलं? ॲमिकेशन मुळे नाही पडला का? ते पण आणि दुसरी गोष्ट आपण ब्रुडिंग वगैरे जे प्रमाणात हिट दिली पक्षाला त्यामुळे सुद्धा ब्रुडिंगचा भरपूर फायदा होतो पक्षाला. ब्रुडिंगचा वगैरे भरपूर फायदा होतो आणि आपण जे हिट ब्रुडिंग केलं ते 6,000 बॅट आपण पक्षाला दिलं 1,500 पक्षाला, त्यामुळे सुद्धा भरपूर फायदा पडला. त्यामुळे काय होतं, पक्षी लांगडा वगैरे होत नाही आणि पक्षी फिडिंग वगैरे चांगलं करतो. ज्यावेळेस आपण ब्रुडिंग चांगल्या प्रकारे करायचा प्रयत्न करतो, जेवढी ब्रुडिंग चांगली होईल त्यानुसार पक्षी चांगला तयार होतो. मग आता आपण सध्या मेडिसिन वगैरे कोणतं वापरतोय? आपण पाण्यातून आहे ना वॉटर सॅनिटायझर वगैरे यूज करतो. शार्कोग्रोल्फी, अँड्रोसिल बेस्ट प्लेन मधलं 100 ml जे कंटेन असतं ते देतो आणि बर्ड केअर, लिव्ह हेच यूज करतो आपण शिकवतो पक्षामध्ये. तसं आपल्याला वाटलं ज्या मेडिसिन वाटली पक्षाला याची कमी आहे त्याची कमी आहे आपल्याला वाटलं मग आपण ते यूज करतो. आणि कॅल्शियमसाठी ऑस्टोवेट आणि वायब्रल वगैरे यूज करतो आपण पक्षाला. रोज कॅल्शियम आणि विटॅमिनसाठी काय आहे का आपल्याकडे? व्हिटॅमिनसाठी आपण शार्को वापरतो. विटॅमिनसाठी शार्को शार्को. आणि वॉटर सॅनिटायझर डेली पाण्याची आपण जी पाण्याची बाहेर आपल्या 1000 लिटरची टाकी एकदा वॉटर ज्यावेळेस आपण टाकी भरतो त्यावेळेस कंटिन्यू आपण पाण्यामध्ये वॉटर सॅनिटायझर टाकून देतो, म्हणजे कंटिन्यू टाकायची गरज पडत नाही. जास्त औषधाची वगैरे पण गरज पडत नाही पक्षाला. जसं पक्षी रिॲक्ट करायला आपल्याला वाटतंय हो. ज्या प्रकारचा आजार वगैरे झालेला आहे. हो. आता तुम्हाला चांगला अनुभव त्या हो, गोष्टी बरोबर. पीएम वगैरे करून स्वतः बघत असतो. हो बरोबर. काय नियोजन करतोय पक्ष्यांचं? म्हणजे बॅच गेल्यानंतर तुम्हाला बॅच गेल्यानंतर पण आणि पक्षीची सुरुवात पण येऊन जाईल त्याच्यात असं. बॅच गेल्यानंतर काय करतो आपण, सगळं खत वगैरे बाहेर काढून टाकतो. शेड वॉश करतो, 2-3 वेळा शेड वॉश करतो. कॉस्टिंग सोडा वगैरे धुवून काढतो. कॉस्टिंग सोडा यूज करतो हो, आपण त्याच्यात. अजून दुसरं मेडिसिन पाण्याच्या नळ्या वगैरे एस्टोनी साफ करून घेतो. जेस्टो नावाचं औषध हो. आहे त्याला. ओटो वगैरे आणि एस्टोन जे पाण्याला क्षार वगैरे आलेले असते भांड्याला वगैरे, पाण्याच्या भांड्याला ते सगळं वॉश वगैरे करून घेतो. आणि शेड बर्लिंग वगैरे करतो आणि शेडला चुना वगैरे मारून घेतो. परत फॉर्म्युलिनचे वगैरे स्प्रे वगैरे करून घेतो. ही चिक्स येण्याच्या आधी येण्याच्या अगोदरची प्रोसेस आहे. सगळे चिकचे फिडर, ड्रिंकर, चिकगार्ड वगैरे सगळे वॉश वगैरे करून घेणे. पूर्ण वॉश वॉश वगैरे स्प्रे वगैरे करून घेणे कोर्सचा किंवा B90 ज्या दिवशी पक्षी येणार आहे त्या दिवशीचं काय नियोजन आहे आपल्याकडे? आपण पक्ष्यांसाठी सेपरेट राऊंड वगैरे करत असतो चिकगार्डने. एका राऊंडमध्ये किती पक्षी एका चिकगार्डमध्ये? साधारण आपण यावेळेस आपले 1,500 पक्षी होते तर आपण 4 राऊंड केले होते. 4 राऊंड. हो. किती पक्ष्यांची मग एक राऊंड? 370-380 पक्षी आपण एका राऊंडमध्ये ठेवला. लमसम म्हणजे आपण 400 पक्ष्यांचे 375 पक्षी आपण एका राऊंडला ठेवला होता. अच्छा. त्याला एका राऊंडमध्ये किती वॅट एनर्जी दिली? 1,500 वॅट दिले एका ह्याच्यात. एका ह्याच्यात. हो. अच्छा.
पक्षी वगैरे विक्री कुठं करता मग तुम्ही? पक्षी वगैरे विक्री करण्यासाठी तुम्हीच आपल्या तुमच्या थ्रू आपल्याला एजंट वगैरे भेटतात, आपले trader वगैरे ट्रेडर वगैरे भरपूर मदत वगैरे करतात तुमच्या ते सगळं टायमिंगवर होतंय का हो आपल्याकडून? टायमिंगवर तुमच्यामुळे सगळं टायमिंगवरती सेलिंग वगैरेला काही अडचण येत नाही आम्हाला, असा विषय. अच्छा अच्छा. पक्षी वगैरे पण सगळं तुम्ही टोटल आमच्याकडून हो घेताय, टोटल त्याचं फीड वगैरे मेडिसिन पक्षीची वगैरे क्वालिटी वगैरे कसं वाटली क्वालिटी एक तुम्हाला? नंबर आहे आपली. एकदम गावरान आणि बॉयलर दोन्ही पण? दोन्ही पण ऑर्डर आधी दिल्यानंतर किती दिवसानंतर पक्षी वगैरे भेटतो तुम्हाला? 2 ते 3 दिवसातच आपल्याला पक्षी भेटून जातो. अच्छा. कारण आपण पक्षी याच्या आधीच आहे ना, आपण आधी कन्फर्मेशनसाठी 8 ते 10 दिवस आधी फोन करून विचारित असतो, त्यामुळे पक्षी घ्यायच्या आधी आपल्याला लवकरात लवकर कळतं. त्या मित्रांना काय सांगू शकता तुम्ही? काही पोल्ट्री फार्मिंग त्यांनी करायला पाहिजे, गावरान करायला पाहिजे का बॉयलर करायला पाहिजे? आपल्या फार्मरला सांगा तुम्ही. करा किंवा बॉयलर करा, त्यातली काही अडचण नाही. पण ज्या प्रकारे आपल्याला जोपर्यंत पूर्ण आपल्याला म्हणजे माहिती होत नाही किंवा आपण पूर्ण नॉलेज वगैरे घेत नाही पोल्ट्री क्षेत्रात काय केल्याने काय, कोणतं मेडिसिन कधी यूज करायला पाहिजे, कोणत्या पद्धतीने नियोजन करायला पाहिजे, पक्ष्यांचे आजार वगैरे कसे ओळखायचे, हे कळत नाही. तोपर्यंत शक्यतो आपण आधी अनुभव घेणं खूप गरजेचं आहे. सुरुवात करताना कमी याच्यापासून सुरुवात करा आणि सुरुवात कमी याच्यापासून केली तरी काही अडचण नाही. अनुभव येण्यासाठी सुरुवात ही छोटीच करायला होती. ज्यावेळेस अनुभव येईल त्यानंतर तुम्ही किती पण मोठं केलं तरी काही अडचण येत नाही. ते आपले जुने फार्मर आहे, आपल्याकडून सगळे पक्षी वगैरे ते आपल्याकडून घेतात आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चिक्स, मेडिसिन, कोणत्याही प्रकारची डॉक्टरची मदत व फीड वगैरे सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत वगैरे हवी असेल, पोल्ट्री व्यवसायाबद्दल माहिती पाहिजे असेल तर खालील दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. चालेल, तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.